अखेर 28 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। मात्र या विमानतळाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे ते पाहूया। कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम विमानतळ। विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि DG यात्रा सुविधा। टर्मिनल 1 मध्ये 66 चेक इन काउंटर, टर्मिनल 1 मध्ये 22 सेल्फ बॅगेज ड्रॉप युनिट्स आणि 29 एरो ब्रिजेस। प्रवाशांच्या सोयीसाठी 80 खोल्यांचं ट्रान्झिट डे हॉटेल। ग्रीन एअरपोर्ट तत्वावर संकल्पना आधारित आहे। एकूण माल वाहतुकीची क्षमता जवळपास 30 लाख टन आहे। विमानतळावर कार्गो टर्मिनल, T1 टर्मिनल आणि 2 टॅक्सीवे आहेत। खरं तर नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधणीसाठी 19,650 कोटींचा खर्च आलाय। मात्र 11,060 हेक्टरवरील विमानतळाच्या बांधकामासाठी एकूण 1 लाख कोटींचा खर्च येणार आहे। लंडनच्या हिथ्रो एअरपोर्ट इतकंच भव्य दिव्य विमानतळ उभारण्यात आले। आता या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव निश्चित झाल्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला हे गिफ्ट दिलंय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विमानतळाचं मुंबईकर कसं स्वागत करणार यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे। विकास मिरगणेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, नवी मुंबई।